हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आणि जसं की मी तुम्हाला बोललेली की थोडे दिवस असं मागे पुढे होतील पॉडकास्ट, तर आज थोडं लेट झालं आणि थोडं डिस्टर्बन्स वाटेल तुम्हाला, कारण जसं मी तुम्हाला बोलली होती की मी ट्रॅव्हल करते, सो थोडं डिस्टर्बन्स येईल, तर थोडं ॲडजस्ट करून घ्याल याची मला खात्री आहे. सो जास्त आपण वेळ न दवडताच चालू करूया डायरेक्ट पॉडकास्टला. तर आजचं पॉडकास्ट असणार आहे नवरीपेक्षा भारी साडी आणि खड्डेवाले गाल, दिसते मी कशी चचू फोटो माझा काढ. माहेश्वरी साम्राज्याची साम्राज्ञी जी व्हाईट बेस कलरवरती डाय करून घेते डायरेक्ट मॅन्युफॅक्चररकडनं. तुम्हाला जी साडी पाहिजे, तुम्हाला जो कलर पाहिजे तो तुम्हाला हिच्याकडे मिळेल. ती डायरेक्ट मॅन्युफॅक्चररला सांगून त्याच्यावर तसे कलर मागवून घेते. तुम्ही कुठलाही सांगा तिला कलर, फक्त तो अवेलेबल नसतो, कारण सगळ्या डाय करून घेतल्यानंतर साड्या हिलाच आवडतात आणि हीच नेसून पार होते आणि नेहमीच तुम्हाला साड्या आउट ऑफ स्टॉक मिळतील. सगळ्यामध्ये नुसतं ती माहेश्वरीची ॲड. आता मला वाटतं यूट्यूबवर पण फक्त आणि फक्त स्वतःचं प्रमोशन करण्यासाठी आहे ही प्रमोशन क्वीन. म्हणजे पहिल्यापासूनच ही प्रमोशन क्वीन होती. पहिले इतरांचं प्रमोशन करायची, आता त्यांच्या पोटावर लाथ देऊन आता ही स्वतःचंच प्रमोशन करते, पण प्रमोशन मात्र कायम आहे. ही साडी खूप छान दिसते आणि ही साडीचा फॉल खूप छान आहे, कलर खूप खूप सुंदर दिसतो. आणि हा माझा ब्लाऊज, ह्याच्यावरती मी आरी वर्क करून घेतला आहे आणि बरंच काय काय करून घेतलं आहे. बॅक नेक मी जास्त नाही करत, फ्रंटलाच मी जास्त, कारण बॅककडे कोणाचं एवढं लक्ष जात नाही, म्हणून असं म्हणजे लक्ष जाण्यासारखं असं फ्रंटकडे लक्ष जातं. समजलं का तुम्हाला मंडळी? समज रे हो. म्हणून फ्रंटला जास्त जास्त असं. आणि आजकाल तर माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना, एक बाजू अशी बाहेर ठेवायची, असं मग त्या बाजूपुरतं असं एक काहीतरी वर्क बिर्क करून घ्यायचं. सो एकंदरीतच मावसाडने सगळं आपल्याकडे असलेलं तिच्या माहेश्वरी साम्राज्यातलं आणि अमावस्येच्या चंद्रमाचं सगळं कलेक्शन दाखवलं. ते तिने स्वतः, म्हणजे प्रत्येक कलेक्शनमधली एक काय मला वाटतं 1-2 किती वेगवेगळ्या कलरमधल्या, जे कलर असतील, जितके कलर असतील, सगळ्यातल्या आणि सगळ्या टाईपच्या आणि सगळ्या कलरच्या साड्या मावसाड आधी स्वतःला घेते. आणि मला अजून एक गोष्ट कळली नाही की चला बाबा, चला घरातलं लग्न आहे, आत्ते भावाचं आहे, मावस भावाचं आहे, चुलत भावाचं आहे, कोणाचं पण आहे, बहिणीचं वगैरे, पण इतकं इतकं कोण करतं? इतका खर्च, बाप रे बाप. म्हणजे खरंच हे स्वतःच्या लग्नात तरी एवढा खर्च केला असेल का मावसाडने जेवढा आता करते? म्हणजे खरंच काय प्रकार आहे मला काही कळलंच नाही. इतक्या साड्या प्रत्येक फंक्शनला. मला वाटतं त्या नवरीने पण एवढा विचार करून असं आपलं सगळं लग्नाचं आणि सगळं म्हणजे ड्रेसिंग कुठल्या वेळेला काय घालायचं काय नाही, इतकं तिने स्वतः पण आपल्या डोक्याला ताण दिला नसेल. इतकं ताण देऊन मावसाडने स्वतः सगळं प्लॅनिंग केलेलं, राईट फ्रॉम संगीत ते पूजा, म्हणजे सत्यनारायणाची पूजा तिथपर्यंत. म्हणजे अजून बरंच काय काय शॉपिंग केलं हिने. म्हणजे हनीमून बिनूमूनचं पण केलंय, पण ते आपल्याला नाही दाखवणार ना. म्हणजे दाखवलं होतं तिने, पण म्हणजे असं मावसाड ते पण एकदा दाखव ना तुझं कलेक्शन, तुझे नाईटीज आणि तू काय काय घेतलंयस. तर ते सगळं म्हणजे सगळंच तयारी केली होती हिने, फ्रॉम हळदी ते पोस्ट वेडिंग. सगळी तयारी मावसाडने करून घेतली होती. आणि ह्या ज्या सगळ्या साड्या दाखवल्या ह्या खूप छान आहेत, खूप सुंदर आहेत आणि खूप मस्त आहेत. तुम्हाला मिळू शकतात हे सगळ्या साड्या. तुम्ही आपल्या पेजवर चेकआउट करू शकता, पण जेव्हा तुम्ही त्या ऑर्डर करायला जाल ना तेव्हा त्या नॉट अवेलेबल असतील, कारण त्या आउट ऑफ स्टॉक आहेत. कारण या मावसाड स्वतःच घेऊन टाकते त्या साड्या. बापरे, इतकं ऑब्सेस्ड मी कधीच कोणाला बघितलं नाही आतापर्यंत. आणि हे सगळे लुक्स आणि हे सगळे म्हणजे जे काही तिने मेकअप म्हणा किंवा जे पॅटर्न आणि त्या साड्या, हे सगळं हिने पिंटरेस्टवरून आणि ज्या ॲक्ट्रेसेस असतात, तुम्ही कतरिना कैफ म्हणा, नाहीतर सई तामणकर म्हणा, म्हणजे कोणाला बघून ही त्यांचे लुक्स हे करते, म्हणजे कॉपी करते आणि परत रिक्रिएट करते. बाप रे बाप, म्हणजे किती वेली बाई आहे ही. माय गॉड, खरंच म्हणजे ना हिचं काहीतरी इतकं अधुरं स्वप्न राहिलंय ना हिला काहीतरी. मला वाटतं पोवाडची कतरिना कैफ व्हायचं होतं, ते काही जमलं नाही हिला, म्हणून आता असंच इथे तिथे असे लुक्स वगैरे रिक्रिएट करून असं स्वतःचं समाधान करून घेते. अगं नुसतं लुक आणि हे सगळे असं गोष्टी नको मावसाड कॉपी करूस. जरा त्यांचं चांगलं पण घे, ते फेवराईट जरा ते बोलायला शिक जरा.
ते नॉर्मल बोलणं चालणं वागणं त्यांची बुद्धिमत्ता ते पण थोडं घे. नुसतं मुरडायला बरोबर तेवढंच आयुष्यात तेवढंच जमलेलं आहे, बाकी काही जमत नाही या मावसाडीला. नंगा नाएगा क्या निचोडेगा क्या, आणि ये बिझनेस क्या करेगी और खुद कितना पहनेगी. असं जर प्रत्येक ह्याच्यातलं जर स्वतःच हे करायला लागली, प्रत्येक ह्याच्यातली ही कलेक्शनमधलं सगळं हिच्याकडे असलंच पाहिजे, ही स्वतःसाठी ठेवायला लागली, तर कैसी बिझनेस वुमन बनेगी रे तू मावसाडे. बिझनेस म्हटलं की कसं आपल्या क्लायंटला जास्तीत जास्त जे त्यांना पाहिजे ते पहिले आपण प्रोव्हाइड करायचा विचार करतो. ह्यांच्याकडे उलटच आहे. हिच्याकडे शेवटची साडी असेल ना, ती मावसाड स्वतःला घेऊन टाकेल. असा नाही विचार करणार की बाबा जर कोणी आलं त्या साडीची डिमांड असेल तर आपण ठेवून देऊया आणि आपण जास्तीत जास्त आपल्या क्लायंट्सना जास्तीत जास्त प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करूया. नाही, हे बोलायला लाज नाही वाटत की आउट ऑफ स्टॉक आहे आणि नाही आहे, हे म्हणजे हिच्याकडे असतं पण आउट ऑफ स्टॉक असतं. आता मी परत तेच बोलते खरं तर, पण खरंच म्हणजे विचित्रच आहे हिचं बिझनेस काय करते हिचं हिलाच माहिती. आणि तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का मंडळी, साडी आहे ना चप्प बसणं खूप इम्पॉर्टंट आहे. एकदम चापून चोपून एकदम चप्प बसली पाहिजे बाबा, फिगर दिसली पाहिजे. नाहीतर मग एवढं जिम शिम करून फायदा काय आहे ना, जर फिगरच नाही दिसली तर. ती चप्प बसायला आणि मावसाड मॅन्युफॅक्चररला सांगून ती थोडी सॉफ्ट करून घेते साडी. मी तेच विचार करते की ह्यांच्या अंगाला अशा या साड्या बसतात कशा, एवढं कसं काय. म्हणजे समजा ऑर्गेन्झा वगैरे असेल तरी पण हे लोक एकदम चापून चपून ती ऑर्गेन्झा, पण आत्ता मला कळलं असं आहे. तर बाई काय हा प्रकार, खरंच ऐकावं ते नवलच. मावसाड एक त्यागमूर्ती मावसाड. नेहमीच बिचारीला ना सगळ्यांचं करण्यामध्ये तिचंच राहून जातं. तरी पण म्हणजे मीच किती हुशार, किती गो बाई मी हुशार. चच्चू कशी दिसते मी चच्चू. अरे म्हणजे काय सांगत होती की चिटाईला तयार करण्यामध्ये हिचा मेकअप राहून गेला, म्हणजे हिचं तयार होणं राहून गेलं. चिटाईची हेअरस्टाईल चिटाईला रेडी करायचं होतं ना. बापरे, आज खाजीच्या व्हिडिओच्या खाली मी बघितलं खूप साऱ्या कॉमेंट्स होत्या, भक्त आता चिटाईचं लग्न लावायला निघालेत. बापरे, तुझ्या आईचं वय पण कमी आहे म्हणे आणि दिसायला पण बरी आहे, व्यवस्थित आहे, तिला एकटेपणा जाणवत असेल. अरे मला वाटतं आता आपली वैणाबाईचे पप्पा कोपऱ्यात रडत असतील. अरे इतना अच्छा और थोडा मी वेट कर लेता, चिटाई मिल जाती मुझे. भक्त अंड्यांचं तर म्हणजे नेक्स्ट लेवल आहेत अंडे. आता अंड्यांना का नाही बोलणार तुम्ही शाणे. आम्ही बोललो, आम्हाला दिसलं तर आम्ही काय बोललो तर हम बोलेगा तो बोलेगा की बोलताय. पण अंडे काय, अंडे म्हणजे मोठ्या मनाचे अंडे ना, सडकी अंडी भरले त्यांच्या डोक्यात. काय करतील, कोणाची लग्न. पण मी जस्ट इमॅजिन करत होती की ह्या लग्नात ह्या इतक्या तयार झाल्या, जर चिटाईचं लग्न लागलं तर ह्या दोघी काय हैदोस घालतील ना मंडळी, काय मज्जा येईल. भक्त एकदम असं एकदम सॉलिड असा पिच्छा पुरवा आणि ना खरंच मजा येईल खूप. आणि कॉन्टेंट असले व्ह्यूज असं छापतील ना यूट्यूबच्या, म्हणजे DBSच्या इतिहासातला असा एक सुवर्ण क्षण असेल. नक्की करा, नक्की. खूप मस्त खरंच. चिटाईला गरज आहे वाटतं तर असंच, म्हणजे तिच्या खूप इच्छा अधुऱ्या राहिल्यात असं वाटतंच एकंदरीतच. म्हणजे मी अजिबातच अगेन्स्ट नाही आहे असं की कोणी काय करावं किंवा नाही करू किंवा काय, पण ओव्हरऑलच जे काही तिचं पण जे काही नखरा होता, नथीचा नखरा, तो बघून असं वाटत होतं की चिटाईच्या अतृप्त इच्छा आहेत खूप साऱ्या. आणि बरोबर भक्तांनी पण बहुतेक तेच गेस केलं आहे आणि म्हणूनच भक्त अशा कॉमेंट्स करतायत. सो त्यागमूर्ती मावसाड म्हणत होती की सगळ्यांचं म्हणजे नवऱ्याचं पण हिलाच रेडी करायचं होतं, मग चिटाईला, मग आत्याला, आणि मग सगळ्यांचं काय मेकअप असे गुपचुपेना तिने असे फालतूचे प्रोडक्ट भरले होते. तेच यांच्यावरती लिप्पापोती केली असेल आणि मग चांगले प्रोडक्ट गुपचूप बाहेर काढले असतील, यांना पाठवून देऊन एकदाचं यांचं निपटवलं असेल आणि नंतर स्वतःचा मेकअप करत बसली असेल. म्हणून हिला ते हेअरस्टाईल करायला नाही. आणि हेअरस्टाईल कशाला काय करणार होती? जर तुम्हाला हेअरस्टाईलच करायची होती तर कशाला ते स्ट्रेटनिंग आणि हे ते करून घेतलं उगाचच आपले काहीतरी. आणि हेअरस्टाईल पण बाप रे बाप, काय हेअरस्टाईल होती ती. वेणी गंगावन लावून वेणी घातली आणि त्याच्यावरती गजरे गुंडाळले. शी,
म्हणजे काय ते उजेडच पडला. म्हणजे नॉर्मली तू मावसाड इतके तुम्ही लोक बरे ते लो बन वगैरे घालून जरा तरी स्वतः तरी बरे तयार होता. ते काय हेअरस्टाईल करून घेतलेली बकवास. खाजीला तर फुकटची ती हेअर ट्रीटमेंट करून मिळाली तर वाटच लावते. तिला तर काही किंमतच नाही. खाजी यार खरंच एक नंबरची ना. खाजवण्या पलीकडे तिला दुसरं काही येत असेल असं वाटत नाही. एक नंबरची. बापरे, आळशी म्हणजे नेक्स्ट लेवललाच आळशी आहे. आणि काय तसं पण काय ध्यानच आहे, सुंदर ते ध्यान. आणि आम्ही काय बोललो नाही बाबा. आता बघ, आम्ही आता परत काही टॉपिक वगैरे काढलेला नाही. मावसाड स्वतःच आडून इशारा करते. मग मावसाड फटके खाते आणि मग मावसाडला ना सगळे दूर करतात. आता तरी गप बस मावसाडे, झालं ते झालं. हा, आता परत कशाला विषय काढते. कशी आडून बोलत होती. सगळ्या फॅमिलीमध्ये रुसवे फुगवे असतात. कधी कधी मिसअंडरस्टँडिंग होऊन जातात. आणि मग जे घरात लहान असतात त्यांचं काम असतं त्यांना एकत्र आणायचं. आणि आम्ही त्याच्यामध्ये सक्सेसफुल झालोय. असं काय बोलू नको मावसाड. सक्सेसफुल झालंय नाही झालंय. तुझी तर दुसरीवाली आत्या, त्या नयनाची आई, ती तर अजून पण तुला बरोबर भाव देत नाहीये. आणि नयना पण बघितलं आम्ही खाजीच्या ह्याच्यामध्ये जेवढी ॲक्टिव्ह आहे, तुझ्या ह्याच्यामध्ये बिलकुल ॲक्टिव्ह नाही आहे. तू एकटीच घुसते उगाचच. तू फक्त कॉन्टेंट छापायला आणि आता काय म्हणजे पुढे कॉन्टेंट जे काही येणार असेल तर ते मिळावं म्हणून तू फक्त आणि फक्त ते रिलेशनशिप मेंटेन करण्याचा प्रयत्न करते. बाकी काही नाही आहे. आणि परत माती खाऊ नकोस. जर झालं असेल ना नीट तर होऊ दे आणि ते स्वतःपुरतंच ठेव. उगाच आडून असं कोणाला गैरसमज झाले होते काय नाही. गैरसमज आणि समज मग आत्या चांगलं समजावेल तुला. समजली का? ग बस. सो मला तर इतकंच समजतं. म्हणजे तो व्हिडिओ अननेसेसरी होता. आणि कोणासाठी होता काय माहिती, की फक्त आणि फक्त ते प्रमोशन, साडीचं प्रमोशन होतं. कारण काहीच अर्थ नव्हता. ते नसतं दाखवलं. परत कुठल्या साड्या नेसल्या ते बघितलंच लोकांनी. ते परत आणि असं दाखवून त्याचं डिटेल देण्यात आणि ज्या साड्या अवेलेबलच नाही आहेत त्याचं कशाला डिटेलिंग देत होती तिचं तिलाच माहिती. पैसे कमी पडले वाटतं. कारण कॉपीराईट म्हणजे म्हणत होती असं कॉमेंटमध्ये बघताना सांगत होती की मी म्युझिक लावलंय, सगळी गाणी ठेवली आहे तर मी कॉपीराईट येतोय मला आणि मी तसंच ठेवलं आहे. तर तेव्हा तुमचं मॉनिटायझेशन जे पण काही असतं रेव्हेन्यू तो जे कॉपीराईट देतात त्यांना जातं. तर तसं असेल तर मग आता वसूल करत असेल तर तो पण ते पण असू शकतं. पण मावसाडने काही ना काहीतरी जुगाड लावलाच असेल. अशी बरी मावसाड संधी सोडेल. मावसाडे भक्तांना ना खूप मोठी म्हणजे जास्त अति त्यागमूर्ती दाखवते की बाबा मी तुमच्यासाठी कसं म्हणजे म्युझिक वगैरे ठेवून पण म्हणजे मी माझा रेव्हेन्यू देऊन पण तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते. मावसाडे त्याच्यामध्ये ना हळूच अशी चापलुसी करता येते. समजलं का? दुसरं म्युझिक असं रॉयल्टी फ्री म्युझिक असं हळूच लावून असं ते हे करून आहे ना मिक्स करून रिमिक्स वगैरे करून त्याच्यामध्ये करता येतं. तर तू आहे ना बच्चन कोणाला तरी दुसऱ्याला दे. इतकी पण तू काय महान नाही आहे. त्याच्यानंतर होता चच्चूचा बर्थडे. चच्चूचं तर काय बाबा तोंड आणि काय ते अवतार आणि काय झालंय त्याचं म्हणजे खरंच कसा विचित्रच काहीतरी. तो एक आहे ना मराठीमधला. हा ते आहेत एक अनंत जोग म्हणून ते विलनचं काम करतात. तर तसं म्हणजे ते असं नॉर्मली कसं असं मुलींना वगैरे ते असं त्यांना तसं रोल मिळतात की असं मुलींकडे असं दारू बिरू पिऊन असं एकदम असं ती नजर अशी असते ना. तसा काहीतरी म्हणजे न पिताच तसा वाटत होता. असा काहीतरी त्याचा चेहरा बिरा असा करतो, असे लुक देतो बाई वाड्यावर या टाईप्स एकदम. आणि मावसाड तर बाप रे, घरात बाहेर सगळीकडे नुसती साडी. बड्डे असू दे नाहीतर काय म्हणजे काय बोलू मी, कुठला पण काही ओकेजन असू दे नुसती साडीच नेसत असते. कंटाळाला नुसतं बघून ते वैतागाला सगळे साडी आणि नुसतं लिंक मागत बसतात भक्त. आणि मग एक साडी नेसेल आणि मग परत त्याच्यावरती व्हिडिओ बनवेल. म्हणजे किती ना ते अंड्यांना कंटाळा कसा येत नाही मला कळत नाही. ते चच्चूच्या बर्थडेला पण सकाळपासून दिवसभर साडी नेसून बसली होती. आणि काय म्हणजे IT प्रोफेशनल्सचं वगैरे ही ज्ञान देत होती की कसे असतात. म्हणजे हिच्या चच्च्यावरून ही जर जज करत असेल तर मग कठीण आहे बाबा. प्लीज IT प्रोफेशनल्स एकदम कूल असतात. म्हणजे इतके हे असतात ना, त्यांना असं काय फॉर्मल वगैरे घालण्याचं वगैरे पण काय कंपल्शन नसतं. असे मस्त एकदम आमच्या पण घरात आहे ते एकदम एकसे बडकर एक हिरो टाईप्स वगैरे असतात. चच्चा राहत नाही तसा. हा कसला माहिती नाही काय मेकॅनिक आहे. मेकॅनिक असेल ना चपरासी असेल तर मग त्याची गोष्ट वेगळी आहे. पण त्याच्यावरून बाबा तू नको. तू काय जग नाही बघितलं कोण काय कसं राहतं काय कसे कॅरी करतात स्वतःला ते
तुला नाही माहिती ना मावसाड, तर तू बोलू नको. तुला काय साधं मुंबई म्हणजे तुला गटाराच्या अलीकडचं आणि पलीकडचं काही माहिती नाही आहे. तू तिथल्या तिथेच आहे ना, तिथेच अशी ना डबक्यामध्ये थप 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 करत बस. फालतूचं ज्ञान नको देऊ की आय टी प्रोफेशनल असतात ना, त्यांना ना वेळच मिळत नाही. आणि म्हणून ना ते ना एकदम असे प्रॅक्टिकल असतात. म्हणजे कोण चांगले कपडे वगैरे घालण्याचा कोणाला काही इंटरेस्ट नाही. आणि असा तो चच्च्यासारखा असा एकदमच असा असेल ना, कसा आता काय बोलू, असा बुळचट पण नाही येतो, म्हणजे समजा तुम्ही मंडळी जसा पण येतो तसा असेल म्हणून काय तसे लोक काय प्रॅक्टिकल असतात. तुला प्रॅक्टिकल म्हणजे काय अर्थ तरी कळतो का ग मावसाडे? आणि बरं चल त्याला वेळ नाही मिळत तर तू कर ना, तू थोडे एफर्ट घे. जरा जाते तर फक्त स्वतःलाच शॉपिंग करून येते का? जरा त्याच्या पण लुक्सवर जरा वर्क कर ना, ह्याच्यावर म्हणजे त्या लुक्स आणि त्या शरीरावर जसं दिलंय त्याला आता काय नाही करू शकत, पण कपडे बिपडे तर तू त्याचं लक्ष देऊच शकते ना बायको म्हणून. म्हणजे आय टी प्रोफेशनल्सना वेळ नसतो तर त्यांना ना असं काय घालण्याचं कपडे आणि ते वगैरे ते त्यांचं काहीच इंटरेस्ट नसतो. म्हणजे काय माहिती कुठल्या दुनियेत राहते आणि काय स्वतःच्याच लाला लँड नाही आहे, डबका लँड यायचं, डबका लँड. आणि किती काही झालं ना तरी पण बाबा ते इम्प्युअर स्किन मॅन्डेटरी आहे. म्हणजे कुठून पण असं घुमवून फिरून त्या इम्प्युअर स्किनवरच यायचं की माझी स्किन असं, म्हणजे तुम्ही बघाल तर मला ना असं खूप जण बोलत होते की तुझी स्किन खूप शाईन करते, तू काय करते? तर मी तर डर्मॅटॉलॉजिस्टने सांगितलेलं करते. पण तुम्हाला जर वेळ नसेल, आता मला कळलंच, आता ही बोलणारच की तुम्हाला जर वेळ नसेल तर तुमच्याकडे हा ऑप्शन आहे, तो ऑप्शन आहे. कशी ग मावसाड, किती तू ना पैशाला म्हणजे इतके कॉमेंट्स वगैरे येतात ना, ही बाई हाईड करते. इतके लोक म्हणतात की नाही, ते लोक फसवतात, ते चार्ज करतात आणि मग काही चेंज करायचं असेल तरी ते लोक चार्ज करतात. पण ही बाई नाही, तुम्ही ना नक्की घेऊन बघा. आणि ही स्वतः ही वेळात वेळ काढून ही म्हणे मी स्किन ट्रीटमेंट घेते आणि मी डर्मॅटॉलॉजिस्टकडे जाते वगैरे, आणि ही स्वतः वेगळीकडे घेते आणि लोकांना काहीतरी वेगळंच सांगते. आणि इतकं काय आहे, म्हणजे इतकं का ऑब्सेस्ड आहे, म्हणजे हिचे भक्त पण किंवा ही पण स्वतः पण इतकी काय म्हणजे स्किन, आणि एवढं करून पण ते खड्डे आहेत ते आहेतच, तेलकटी आहे ते आहेच. पण नुसतं आपलं मी हे करते, मी ते करते, मी ही केअर करते, ती केअर करते. आता तुम्ही बघितलं, आता मी एवढं जाऊन आली तरी पण माझ्या चेहऱ्यावर एक पण पिंपल नाही आला. आणि मग मागे गेलेली तेव्हा काही चिटाईची आणि शेपू भाजी खाऊन तुझ्या ह्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या फोडे आलेले. तेव्हा सांगत होती की मला वेळच नाही मिळाला आणि काळजी घ्यायला म्हणून मला फोडे आले. म्हणजे फोडे आले तरी पण म्हणजे ते कव्हरअप करायचं, नाही आले तरी पण मग सांगायचं की बघा मला नाही आले. ते तसं काही नसतं. जेव्हा तू ना ते चिटाईचे खाते ना, चिटाईच्या घरचं तिचं बनवलेलं, तेव्हा तुला फोडे येतात. समजली काय? यावेळेला चांगलं कधी खायला मिळालं ना, असतं असं दुष्काळग्रस्त लोकांना असं कधी काय खायला नाही मिळालं, अचानक चांगलं खायला मिळालं ना की ते त्यांच्या स्किनवर आणि चेहऱ्यावर एकदम असं उठतं, म्हणजे उठून दिसतं, उठत नाही उठून दिसतं. तर तसं तुझ्या चेहऱ्यावर तेज आलं, कारण तुला कधी नाही ते चांगलं खायला मिळालं ना. आत्याने लग्नामध्ये वगैरे खायला दिलं चांगलं, म्हणून आलं ते तेज. चच्चू म्हणतो की मला बारीक करायचं असेल आणि मला जिमला पाठवायचं असेल तर तुला त्यासाठी पण 16 सोमवार करायला येईल. मावसाने लगेच एकदम एका क्षणाचाही विलंब न लावता नको 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 बस बस बस. अरे चच्चा बस झाला, आता तू ना पदरी पडलायस आणि पवित्र झालाय. चान्स मिळाला ना तर तुला 1 तास तुझ्यासाठी, आणि कशाला 16 सोमवार आणि काय करेल ती. तिला बस झालंय. आणि जरा बघ स्वतःकडे, कशाला हवा असा वाटशील तू कोणाला. म्हणजे खरं हिला पण स्वतःबद्दल भलतेच गैरसमज आहेत आणि त्या चच्च्याला पण भलतेच गैरसमज आहेत. आणि एवढंच तोंडावर त्याला आट्यावर मारते, सरळ नाही म्हणजे त्याला फुल रिजेक्ट करून टाकला मावसाने. नाही नको बस झालं. ते कधी काय केलं तर तू पदरी पडला, अजून केलं तर आणि काय माहिती करायला जाते एक आणि होतं भलतंच. चच्च्याचं वय पण सारखं ठासून वय सांगते त्याचं. ते तर आता जाऊ दे, आता ते तर माहितीच आहे आपल्याला की मावसाडला किती असं स्वतःबद्दलच असं आहे की कसं तिचा बालविवाह आणि कसा तिला एका लहान मुलीचा विवाह एका अंकल बरोबर किंवा आजोबांबरोबर लागलाय. ती चच्च्याला फक्त अब्बाजीपेक्षा थोड्याच वर्षांनी कमी समजते.
ह्या वेळेला ठाणवीने पण कंसमामीला डच्चू दिला. एरवी तर येते, किती वेळा आपण असं बघितलंय की वेळात वेळ काढून भटकायला पण हिच्याबरोबर ती असते. एवढं एक्झाम वगैरे असताना 12वीला कोण म्हणेल. आणि आता ह्या वेळेला नाही आली तो म्हणे की तिला पण कॉलेज असतं. अरे दिवसा असतं ना, आणि रात्री तर येऊ शकत होती ना ती डिनरला. एरवी तर दिवस रात्र तुझ्याबरोबर भटकत असते जेव्हा काय हवं असतं. तर आता काय झालं, आता हिला काही काम नाही वाटतं. आता कांड थोडे बंद आहेत ना, आता काय सध्या कांड केले नाही आहेत, म्हणूनच तिला बोलवत नाही. काय कांड करायचं असेल तेव्हा बरोबर हिला ठाणवीची आठवण येते. आणि आता शेवटी जाता जाता थोडंसं आपल्या खाजीबद्दल मला इतकं सांगायचं, कारण मला तिच्यावरती परत एक वेगळा पॉडकास्ट बनवायचा नाही आहे. कारण इतके जुने आणि जे सगळं मावसाडने ऑलरेडी दाखवून झालं आहे तेच आता ती रिपीट दाखवते आणि त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आणि त्याच्याबद्दल मला काय बोलायचं पण नाही आहे. तेवढं मला तिला महत्त्व द्यायचं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, तिचं जे काही गाडी वगैरे जे मी तुम्हाला ऑलरेडी ते सांगितलं होतं की माझा गेस एकदम करेक्ट होता. मी या DBSच्या ना नसनसची वाकिफ आहे. तर मला माहितीच होतं, जेव्हा तिने ते मी क्लासेस लावले, बोंबाबोंब केली ना, तेव्हाच मी समजून गेली की आता गाडी आता नाऱ्याचा आहे. आणि ती गाडी वगैरे घेतली तर त्याच्याबद्दल आनंदच आहे. त्याच्यामध्ये तिच्या आनंदावर मला अजिबातच विरजण घालायचं नाही आहे. फक्त एकच गोष्ट मला त्या पूर्ण ह्याच्यामध्ये अशी जाणवली की ही त्या नाऱ्याचा फक्त वापर करून घेतला जातो. आणि नाऱ्या म्हणजे हे कर ते कर, आणि फक्त नाऱ्याने हिमतीवर आणि नाऱ्याने केलंय खूप स्ट्रगल करून तेवढं त्याला बोललं म्हणजे झालं नाऱ्याचं काम. बाकी म्हणजे ते चिन्याने सांगितलं की आपण आता पहिले घरी नेऊया गाडी, आम्हाला बाहेर जेवायला जायचं होतं, पण चिन्या म्हणाला, माझा भाऊ म्हणाला की आपण घरी नेऊया. मग घरी जात होते तर मग मध्येच माझा भाऊ बोलला की आता आपण जेवूया, भूक लागली आहे, आपण आता राहू दे, नंतर नेऊया गाडी, पहिले जेवून घेऊया. मग परत प्लॅन कॅन्सल. अरे भाई, म्हणजे त्या नाऱ्याचं काय अस्तित्व काय आहे की नाही? फक्त त्याला लुबाडण्या व्यतिरिक्त दुसरं काय आहे का नाही आहे? नुसतं चिन्या म्हणाला म्हणून आधी घरी जात होती, चिन्या म्हणाला म्हणून जेवायला बसली. चिन्या का कोण आहे भाई? हा, म्हणजे हे लोक आहेत ना, हे लोक फक्त ह्यांच्यासाठीच एकमेकांनाच भाव देतात. बाकी दुनिया तर यांना ना कोण बघत पण नाही. आणि ते चिन्याची हालत आपण बघितलीच की लग्नामध्ये त्याला कोण विचारत पण नव्हतं. पण हे लोकच एवढं मोठेपणा करतात ना, आणि कोणी ह्यांना विचारलं पण नाही आहे की हिची ताई गाडी घेणार आहे की नाही घेणार आहे. आणि स्वतःच सांगतायत की आता ह्याचं पण झालं, ते बुलेटचं तर बाप रे बाप, तो पण एक काय माहिती, ही पोवाडची कतरिना कैफ, आणि तो काय बनायला बघतोय ते तुम्ही मला सांगा मंडळी कॉमेंटमध्ये. त्याचे पण एकापेक्षा एक काय रील काय टाकतोय आणि काय काय करतोय. आणि आमची ताई म्हणे जेव्हा कोल्हापूरला सेटल होणार ना तेव्हा गाडी घेणार, म्हणजे मावसाड कोल्हापूरला येणार तर की म्हणजे गाडी न घेण्यासाठी बहाणा आहे की जेव्हा कोल्हापूरला येणार तेव्हा म्हणजे तबका तब देखा जाएगा. बिचारा नाऱ्यासाठी वाईट वाटतं हो कधी कधी. बरं सापडलंय यांना गरीब बिना आई बापाचं पोर. असं जर म्हणजे दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट. छोटंसंच पॉडकास्ट होतं आणि उद्या बघूया, बहुतेक भामटीवर करेन पॉडकास्ट. सो स्टे ट्यून फॉर इट. सी यू टुमॉरो. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासलामा.